हाय हॅलो, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शाश्वती मम्मी लाईफस्टाईलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आत्ता वाजले सकाळ म्हणजे पहाटेचे 3 आणि आम्हाला जायचं आहे बाहेर, म्हणजे देवाला जायचं आहे. तर इथं माझं सगळं आवरलेलं आहे आणि देवपूजा पण केली, स्वयंपाक वगैरे काय केलेला नव्हता. तर इथं सगळे आम्ही म्हणजे जोड्या सगळे मित्रच आहेत. तर आम्ही अशा 5 जोड्या गेलो होतो. तर इथं सकाळी 3 वाजता गाडीत बसलो होतो आम्ही पहाटे आणि आत्ता पोहोचलो आहे आम्ही इथं भीमाशंकरला. तर मी काही जास्त शूट केलं नाही रस्त्याने, कारण बऱ्याच म्हणजे एक जणीला खूप त्रास होत होता उलटीचा त्याच्यामुळे मग जास्त काही शूट केलं नाही मी. आणि इथं आम्ही भीमाशंकरला पोहोचलो होतो, पण भरपूर लांब होतं, कारण खूप ट्रॅफिक होती त्याच्यामुळे म्हणजे भरपूर लांब आम्हाला 2-3 किलोमीटर असं चलत जावं लागलं पुढं. तरी इथं फायनली आम्ही रांग म्हणजे दर्शनाच्या बारीसाठी लागलो होतो, पण एवढी गर्दी होती ना, ती बारीसुद्धा 3 किलोमीटरच्या अंतरावर होती. पण नंतर आम्ही असं डिसाईड केलं की आपण ना डायरेक्ट म्हणजे मुखदर्शन घेऊया, कारण खूप गर्दी होती. ॲक्च्युली आम्ही लवकर गेलो होतो, पण तरी पण तितकीच गर्दी झाली होती. तर 10च्या दरम्यान आम्ही तिथं पोहोचलो होतो भीमाशंकरमध्ये, पण गर्दीच एवढी होती की तिथं आम्हाला 5 किंवा 4 तरी वाजले असते दर्शनासाठी. त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं की चला आपण मुखदर्शनच घेऊया. तर इथं आम्ही मुखदर्शन घेऊन मागं फिरायलो होतो. तर मंदिरात वगैरे एवढं काही शूट केलं नाही मी, कारण करू देत नव्हते तिथं. आणि शाश्वतीने हे सुंदर असं महाकाल काढलं होतं आणि मी पण काढलं होतं. आणि हे ना जातानीचं आम्ही जेव्हा दर्शन करून चाललो होतो ना रिटर्न, तर तेव्हा इथं अशी माकडं दिसली. तर थोडंसं म्हटलं तुमच्यासोबत पण क्लिप शूट केली मी दाखवण्यासाठी. आणि इथं जेव्हा बाहेर चाललो होतो म्हणजे गाडीत बसलो होतो आमच्या बसमध्ये, तर त्यावेळेस पण अशी रस्त्याने खूप सारी माकडं दिसत होती. तर त्यावेळेस हे शूट केलं होतं मी. आणि आत्ता 1 वाजला आहे, तरी पण एवढी गर्दी ना, म्हणजे लोक अजून येतायच पुन्हा येताच आहेत. तर आम्ही निघालो होतो मागं, कारण अजून आम्हाला भरपूर ठिकाणी जायचं होतं, 2-3 ठिकाणी. त्याच्यामुळे मग आम्ही तिथून निघलो आणि त्याच्यानंतर मग इकडे शिवनेरीला आलो आम्ही. शिवनेरीचा किल्ला बघायचा होता सगळ्यांनाच आणि त्याच्यामुळे मग आम्ही इथे शिवनेरीला आलो. तर सकाळी जातानीच म्हणजे रस्त्यात नाश्ता वगैरे केलता. तर मिसळ व डोसा वगैरे खाल्ला होता मुलांनी आणि सगळ्यांनीच. तर बाकीच्यांनी मिसळ खाल्ली होती आणि मुलांनी डोसा वगैरेचा नाश्ता केला होता आम्ही. त्याच्यानंतर मग इथं शिवनेरीला आल्याच्या नंतर थोडंसं पुन्हा म्हणजे उशीर झाला होता, 2 वाजले होते. तर मुलांना पण खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे मग इकडं आल्याच्या नंतर इथं पण मुलांना थोडासा नाश्ता केला. आणि म्हटलं जर इथून आपण जेवलो ना तर जेवण वगैरे जाणार नाही आणि नंतर किल्ल्यावर आपल्याला जायचं आहे वर, तर ते पण चढणं होणार नाही. त्याच्यामुळे मग आम्ही जेवण वगैरे कॅन्सल केलं आणि इथं सगळे आम्ही वर चाललो होतो. तर हे मला इथं मोठं असं जातं दिसलं, जे पूर्वीचं बहुतेक शिवाजी महाराजांच्या काळातलं असावं ते. तर ते होतं मस्त. तर मी ते पण शूट केलं. आणि हे बघा इथं पण भरपूर गर्दी आहे, बायका सगळ्या बसल्या आहेत आणि हे सगळे सिनियर सिटीजन आहे, म्हणजे बऱ्यापैकी वयस्कर आहेत ह्या बायका. तर आणि इथं सगळे आमचे मागून येता येतं, म्हणजे आमचे मेंबर आहेत सगळे फ्रेंड सर्कलमध्ये, ते इथं येत आहेत. तर चला मग. आणि इथं हे जे पडकं आहे ना, पडक्या टाईप झालेलं आहे, तर तिथं मुलं जात होते आतमध्ये. त्याच्यामुळे साहेब त्यांना रागवत होते की नको म्हणून इकडं या आतमध्ये, तसल्या वटवाघुळी वगैरे असतात ना त्याच्यामुळे. आणि हे असं होतं इथं पूर्वीचंच आहे असं नाही, पण ह्याच्यावर आता हे नवीन टाकलेलं आहे. तर
त्याच्यानंतर आम्ही फायनली चलत खूप चलायला 1 तास लागतो आणि इथं त्या मंदिर नाही सॉरी असे एक रूम आहे आणि त्यात शिवाजी महाराजांची मूर्ती आणि त्यांचा जो पहिला लहानपणीचा पाळणा होता ना तर तो होता. ते पाहण्यासाठी आम्ही इथं गर्दीत आलो होतो. पण तर शाश्वतीचा हात पकडला होता मी, कारण आतमध्ये खूप गर्दी होती. तर इथं म्हणजे एवढं काय दिसलं नाही, पण जसं मला शूट करता आलं तसं मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथं शिवाजी महाराजांची मूर्ती आणि साईडनी छोटासा पाळणा आहे. तर तो काय मला दिसला पण मला शूट करता नाही आला, कारण गर्दीच तेवढी होती त्याच्यामुळे. आणि हे मस्त शिवाजी महाराजांचं वरचं म्हणजे जिथं त्यांचा जन्म झाला ना त्याच्यावरचं हे आहे. तर खूप मस्त इथून पण भारी वाटतं सगळं. अशा खिडक्या आहे जुन्या, मस्त वाटतं. आणि बांधकाम बघा अजून पण छान आहे, म्हणजे काहीसुद्धा झालं नाही त्याला, इतकं छान बांधकाम पण आहे. त्याच्यानंतर मग आम्ही खाली आलो आणि हा त्यांच्या पूर्वीचा जो काय म्हणतात त्याला आड होता ना, तर तिथं सगळे मुलं याच्यात पूर्वी पूर्ण भरलेला असायचं असं वाटतं आणि पाणी पण असायचं. तर इथं सगळे फोटो काढायला आले होते. सगळे बोलत होते चला आपण इथं एक फोटो काढू. तर त्याच्यामुळे सगळे आम्ही इथं जमा झालो होतो फोटो काढण्यासाठी. आणि मुलं तिकडं वर गेले होते तर त्यांचे पण थोडेफार फोटो आम्ही क्लिक केले आणि भरपूर आम्ही फोटो काढले. तर ही गडावरची शिवाई देवी आहे, शिवनेरी किल्ल्यावरची. तर त्याच्यानंतर आम्ही ओझरमध्ये गेलो, सॉरी आधी लेण्याद्रीत गेलो. पण लेण्याद्रीत काय वरती जाता आलं नाही आम्हाला, कारण बंद झालं होतं त्यावेळेस, उशीर झाला होता आम्हाला, 6 वाजले होते तिथंच. तर त्याच्यानंतर मग आम्ही तिथूनच खालून दर्शन घेतलं आणि थोडीफार काहीतरी खरेदी केली. तर ते मी तुमच्याबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. आणि नंतर मग इथं ओझरमध्ये आलो होतो. तर ओझरमध्ये खूप छान होतं, मस्त वर ते झुंबर. तर तुम्ही सुरुवातीला बघितले असतील, इतके खूप छान झुंबर होते ते. आणि हे ओझरचा गणपती आहे. तर इथं पण आतमध्ये काही शूट करून देत नव्हते, त्याच्यामुळे मी आतलं नाही शूट केलं. पण हे बाहेरचा परिसर पण इतका छान होता ना, खूप असं मस्त भारी वाटत होतं तिथं. तर इथं पण भरपूर लांब लाईन होती बारी लागलेली, पण आम्ही थांबलो होतो. म्हटलं इथं तरी बारीला लावून दर्शन घेऊया. तर भरपूर मोठी अशी बारी होती इथं आणि मंदिरचा परिसर पण एकदम छान आहे ना. तर इथं आम्ही असं खूप म्हणजे 1 किलोमीटर तरी असं नाही, ही बारी इतक्या लांब बारी होती. आणि ज्याचं दर्शन झालं ते आतमध्ये येऊन फोटो वगैरे काढत होते. तर आम्ही पण भरपूर फोटो वगैरे काढले आणि एवढं काही मी शेअर केलं नाही ह्या व्हिडिओमध्ये, कारण व्हिडिओ पण मोठा झाला असता आणि खूप म्हणजे एवढं मला शूट पण करता आलं नाही, कारण गर्दी तेवढी होती. आणि आपण देवाच्या दर्शनाला गेलो तर मग इकडं तिकडं जास्त लक्ष देण्यापेक्षा देवाचं दर्शन करणं महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे मी जास्त आतमधलं वगैरे काही शूट केलं नाही. फक्त जे बाहेर असताना आपण बारीला वगैरे जेव्हा लागतो ना त्यावेळेस जेवढं शूट होईल तेवढंच केलं आहे मी. तर इथून असं आम्ही लाईनला लागलो होतो आणि याच्या पुढून असं भरपूर पुढं होतं, जवळजवळ 1 किलोमीटर लाईन होती बारीची दर्शनाची. आणि इथं हा मस्त वर देवाचं जे वरती शिखर होतं ना तो ते पण खूप छान होतं. तर इथं साहेब खाली उतरत होते आणि त्यांच्याच मागं मी पण होते. मुलं आमच्या पुढं होते, काही मागं जण होते, काही पुढं होते. तर असे सगळे आम्ही होतो. आणि हे समोरच्या आहेत ना त्या सगळ्या आमच्याच सोबत आलेल्या आहेत, म्हणजे ह्या दिदीन त्या मुलं सगळे आमच्याबरोबरच होते, छोटे छोटे. आणि सगळे मुलं वगैरे कंटाळले होते आता, म्हणजे खूप वेळ झाला होता. आता इथंच आम्हाला 9 वाजले होते, तर सगळ्यांना कंटाळा आला होता. त्याच्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे घेतले. तर ह्या मंदिराचा परिसर आहे ना मला खूप आवडला. तर त्याच्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि बाहेर आलो. मग तर त्याच्यानंतर रस्त्याने मग आम्हाला जवळजवळ 1:30 वाजला होता घरी यायला, सॉरी 2-2:30 वाजले असतील.
आणि दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर मग आम्ही नंतर काही एवढा व्हिडिओ शूट केला नाही, कारण खूप वेळ झालता आणि मुलं पण त्रास द्यायला लागली होती, लहान लहान शाश्वतीसारखे होते ते. तर मग चला, मग कसा वाटला आजचा व्हिडिओ